उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बांधकाम स्थगित करणार असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र बांधकाम स्थगित असून देखील हे आंदोलन का केलं जातंय हा सवाल आता उपस्थित होतोय। नागपूरमधील दीक्षाभूमी भूमिगत वाहनतळा विरोधाची यातली बातमी फक्त जय महाराष्ट्रवर तुम्ही पाहताय। नागपूरमधील दीक्षाभूमी भूमिगत वाहनतळ आम्हाला इथे जशी दीक्षाभूमी होती तशीच पाहिजे नाही, कारण सौंदर्यीकरणाच्या नावावर त्यांनी षडयंत्र केलेलं आहे। कारण कुठे एवढी मोठी पार्किंग मी कुठेच पाहिली नाहीये। मोठे मोठे तिथे मॉल नाही, तिथे एवढी मोठी पार्किंग केलेली आहे। काय गरज आहे? एवढे अनुयायी बाबासाहेबांचे येतात दीक्षाभूमीवरती दसऱ्याला, ते कुठे राहतील? आणि ते एकसाथ लाखो जनता याच्यावरती उभं राहतील, ते पडणार नाही का स्लॅब? हे आमच्यासोबत धोकाधडी करत आहे। हे जर काम जागतिक दर्जाचं जर आहे, इथं जर सौंदर्यीकरण जर होऊन राहिलेलं आहे, इथं जर सौंदर्यीकरण होऊन राहिलं तर हे जनतेला फक्त तुम्ही समजावून सांगा। फक्त एकच नसून समजावून सांगणं होत तर डायरेक्ट सांगा म्हटलं साहेब इथं जनतेचा विरोध आहे की आम्हाला अंडरग्राउंड पार्किंग नको। जनतेचा टाइम पास करणं आहे। आज जनतेने उत्स्फूर्तपणे जर आपली ताकद दाखवली नसती तर काहीच झालं नसतं, काम बंद नसतं पडलं। हे जनतेच्या ताकदीमुळे होत आहे, समिती आणि लीडरच्या ताकदीमुळे होत नाही आहे। ही 22 एकर जमीन आहे, ह्या 22 एकर तरी आमच्या ताब्यात आहे की आमच्या बौद्ध समाजाच्या। आता हे जर समजा खऱ्या अर्थाने पार्किंग जर लावत असेल तर मी म्हणतोय ह्या पार्किंगची गरज नाही आम्हाला। वास्तविकता जर आम्हाला त्या दिवसाला तर आम्ही 2 किलोमीटर पासूनच आमच्या गाड्या तिकडे ठेवतो, कारण ही गरज नाही।